नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक क्रिस्पी स्नॅक्स जे आपण कधी पण खाऊ शकतो। त्यासाठी 1 कप मैदा व अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे आणि 1 चम्मच अजवाईन असं हाताने मॅश करून टाकायचं व थोडीशी हिंग टाकायची आणि नंतर मसाले टाकायचे जसं लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडासा धनिया पावडर, थोडासा चाट मसाला, थोडासा आमचूर पावडर वगैरे हे जे नॉर्मल मसाले आहे ना घरचे तेच टाकायचे त्यामध्ये। आणि तुम्हाची इच्छा असेल ना तर थोडंसं कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही किंवा स्किप पण करू शकता व थोडंसंच अगदी 1 पिंचा जवळपास 1 ते 2 पिंचा जवळपास बेकिंग सोडा टाकायचा आणि मोहनसाठी क्रिस्पी बनवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं 2 चम्मच गरम तेल टाकायचं व जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचं थोडासा। आता हे सर्व काय करायचं, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून मस्तपैकी अगोदर चम्मचने करायचं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून याचा आपल्याला सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। डो ऑलमोस्ट तयार झालेला आहे, तर याला आपण 15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवू आणि मग नंतर 15-20 मिनटानंतर हा छानपैकी सेट झालेला आहे, तर याला आणखी एकदा मळून घेऊ। मळल्यानंतर याची छोटेसा गोळा घ्यायचा, जितका आपण पोळी बनवतो तितक्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याला थोडंसं असं सिलेंड्रिकल शेपमध्ये असं आपल्याला हे करायचं आहे, रोल करायचं आहे। बघा इतक्या बारीक बारीक साईज जसं आपण जेव्हा जलेबी वगैरे बनवतो ना किंवा गाठिया शेव बनवतो ठोकरवाले, तेवढ्या साईजचा बनवायचा आहे। आणि नंतर ज्या प्रकारे मी सांगितलं आहे त्या प्रकारे असं चिपकून घ्यायचं आहे। छोटे छोटे रिंग तयार करून घ्यायचे याचेवाले। आता रिंग पण तयार करून झालेले आहे आणि मी अर्ध्या गुळाचं बनवलं होतं आणि अर्धा डो ते ठेवला होता, तर अर्ध्या डोचं दुसरं आणखी बनवते। त्याला थोडंसं आणखी मळून घेते, नंतर कैची घ्यायची, कैचीच्या मदतीने असं कट करून घ्यायचे। ही पण खायला खूप मस्त वाटते। अशा प्रकारे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता। जसं तुम्हाला बनवायचं असेल ना त्या प्रकारे तुम्ही याला शेप द्यायची। नंतर गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। छानपैकी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आता कलर चेंज होत आलेला आहे याला थोडासा, तर एखाद्या मिनटासाठी 1 ते 2 मिनटासाठी थोडंसं मीडियम टू लो फ्लेमवर फ्राय करायचं। खूप मस्त वाटतात ही क्रिस्पी खायला कधी पण केव्हा पण आणि जास्त दिवस टिकते पण, तर बनवून घ्यायचं असं। सर्व फ्राय करून झाल्यानंतर एका प्लेट्समध्ये काढायचं किंवा कटोऱ्यामध्ये काढायचं आणि त्यावर मसाला टाकायचा। जसं आणखी तुम्हाला तिखट आवडत असेल ना, कारण की मसाला टाकल्यानंतर खूप छान वाटते असं कोरडं खाण्यापेक्षा त्याच्यावर मसाला टाकल्यानंतर आणखी टेस्ट छान येते याचीवाली। तर थोडंसं लाल तिखट, आमचूर पावडर, काळं नमक वगैरे आणि चाट मसाला वगैरे टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आणि हे सर्व मसाला मिक्स करून याच्यावर टाकायचा। इतका मस्त वाटते ना खायला की खूप मस्त। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? ही आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।